नको ना, ऐकत जा ना गहनी. ऐ नको ना खराब करू, राहू दे. बांधलं मी तुला. मग एकच ना, दुसऱ्यांच्या हातात तर मी बघितलंच नाही. हां, तर काल फ्रेंडशिप डे होतं गाईज. तर हनीचं चाललंय फ्रेंडशिप डेचं बेल्ट बांधून दे बांधून दे. एवढे एवढे बांधून काय मम्माने बांधलं. हे एक आहे, हे तर खूपच मोठं होत आहे. फक्त दोन बांधून देऊ. अच्छा ठीक आहे. तर हनीला मी बांधून देते. तर तिच्या वर्गामध्ये कोणीच बांधलं नव्हतं, म्हणजे टीचरनी नाही सांगितलेलं होतं म्हणे, तर बांधलंच नाही. तर तिचं चाललंय की बांधून दे असं चाललंय. तो बांधना पडेगा. हॅपी फ्रेंडशिप डे. बघू, दोन दोन बांधून घेतले बघा. पोरीची इच्छा झाली पूर्ण बरं का, कारण की तिला काल क्लासमध्ये कोणीच बांधलं नाही म्हणून रडत रडत आली होती ती. मग तिने काल संध्याकाळी हनीचे पप्पा गेले आणि एवढं बेल्ट घेऊन आले बघा. रोलच घेऊन आले त्याचे, आणि हे वाला असं पण घेऊन आलं. एक नावाने घेतला, एक मीने घेतला. माझी क्लासवाली लावण्याने घेतलं. आणि कोणी कोणी घेतलं? फक्त नावाने घेतलं. फक्त लावण्याने घेतलं. नाही 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 नाही, अजिबात नाही. अरे तेच हात धुशील ना, सगळे ओले होऊन जाईल ते, आणि परत काढावं लागेल तुला ते, माहिती आहे का? आणि ते फेकावं लागेल, माहिती आहे? मग घाण झाले का काढून द्यायचे असतात ना. बघ छान दिसते ना, मस्त. हॅपी फ्रेंडशिप डे. बेस्ट फ्रेंड स्माईल दिली आहे. बेस्ट फ्रेंड आणि स्माईल दिलेली आहे मस्त. हे का उलटं बांधून दिलं का? बरोबर आहे. दिसत नाही, त्याचं नावच दिसत नाही. नाही, ऐकत जा. नाही प्लीज नाही, प्लीजला ठेवायचं बाजूला. गाईज बघा, पूर्ण हात भरून घेतला. तर राखी असं वाटतंय रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन झालं आमचं वाला बरं का. माझ्या लेकीचं रक्षाबंधन पण झालं आणि फ्रेंडशिप डे पण झालेलं. एवढे एवढे बेल्ट बांधून घेतले बघा, किती सारे. आणि ते मग हात ओले होतात ना, सगळं ओलं ओलं होतं मग ते. तर हनी माझी बेस्ट फ्रेंड आहे बरं का. काय ग, आहे का नाही? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे का नाही? आहे. हां हो म्हणते गाईस. तर शी इज माय बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. तर मुलगी सगळ्यात म्हणजे आई म्हणजे बाहेर जाऊ दे, राहू दे. तर माझी बेस्ट फ्रेंड आहे हनी. तर घरची म्हणजे मुलगीच आपली बेस्ट फ्रेंड असते बरं का. जास्त करून ती जवळ राहते आणि प्रत्येक गोष्टी समजून घेते आपली. तर तेच बेस्ट फ्रेंड असते. आणि ही माझी मुलगी खूपच जास्त गोड आहे. ते काढू नको ना. कधी कधी आपल्याला राग पण येतो, पण कधी कधी खूपच गोड, पण एकदम गुडावानी गोड होऊन जाते ना ग. साखरेवानी गुडावानी. हनीवानी. तर ही हनीबनी आहे एकदम गोड, म्हणूनच हिचं नाव मी हनी ठेवलेलं होतं ना ग. असं तर प्रियांशी आहे, पण हनी हिला सूट करते. हनी गोड आहे म्हणून हनी नाव ठेवलंय. बघू किती सारे बघा हात भरून घेतलेल्या पोरीनी. फक्त हे नाही दिसत ना याच्यासारखं. हॅपी हॅपी हॅपी.
लिहायचे आहे. हा थांबा 1 मिनिट. तर गाईज भोपळ्याची भाजी बनवते आज मी. दिस इज भोपळा अँड दिस इज माय सेकंड भोपळा. दिस इज माय फर्स्ट भोपळा आणि हे सेकंड भोपळा. ए निक मला नाही आवडत. का बरं? नाही. पोरांना असं असतं जे हेल्दी असतं ना ते खायचंच नसतं अजिबात. भात नाही बनवू शकत का? भात. हा भातच खाय. बघा भात खायचंय तिला. भात आणि हे बनवते ते दोन्ही ते बनवले. काय ते तू भाजी बनवते ते. ए भोपड्यासोबत भात कोणी खातं का गाईस? तुम्ही सांगा मला ना, कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आमची मुलगी काय म्हणते? आमची मुलगी माझी मुलगी काय म्हणते? काय म्हणते माझी? भात आणि ही भाजी. ही भाजी खायची आहे. हा भात आणि भाजी. इथं हे आणि भात. भोपड्याची भाजी आणि भात. हा. गाईस कॉम्बिनेशन चेंज झालं बरं माझ्या बरीच. एकदम डिफरंट आहे बरं का ही ना ग. बापरे किती भरून ठेवलेले आहे हात. झाली पटपट बेबी. आपला खूप जास्त अभ्यास आहे. जा 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 गो माझी सोना. हां मी बनवते भात पण टाकेल तुझ्यासोबत. तुझ्यासोबत म्हणते तुझ्यासाठी. तर हम बनाएंगे भोपळे. कापून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि चला पटापट बनवूया आपण तवर. तर एकदम कवडं आणि मस्त असं भोपळा आहे. नाही तर काही भोपळं लईच कडक असते पण हे एकदम नरम होतं मस्त. कटकट कापून घेतलं आणि आता बनवणार आहे. पटापट बनवणार आहे. बेटा तुमचं काय आता टेबल नंतर नाही वेळ नाही आहे. आपली भाजी झाली आहे मस्त पैकी रेडी झाली आहे. भोपळ्याची भाजी बघू शकताय तुम्ही.
मस्तपैकी झालेली भाजी. आणि हनी कुठे गेली? हनी गेली बाहेर. हनी ऐ काय हवा येते? हा का? ते बाहेर नाही जायचंय, जेवण करायचं. चल गेली परत. ऐ पोरं खेळताय वाटतं. गुलाबचं फुल ठेवलेलं आहे इथं. कोणी ठेवलं? हिनेच ठेवलं असेल. कोणी ठेवलं होतं? ते फुल काय उगणार आहे का तिथं? चल चल आतमध्ये चल. हवा घेते म्हणे. तर हनी हवा घेते तोवर आम्ही जेवायला बसतो. म्हणजे तिला बोलवते आणि जेवायला बसतो. आणि आता ब्लॉग बंद करते. बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय.